थोड्याच वेळात मुख्यमंत्री बोलणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री फडणवीस आंदोलनावर काय बोलणार, आझाद मैदानातील जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सध्या थोड्याच वेळात मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, थोड्याच वेळात मुख्यमंत्री माध्यमांशी बोलणार आहेत। बरोबर आहे। खरं तर आज मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल झाले। सकाळी ते आझाद मैदानावरती दाखल झाले। त्यानंतर खऱ्या अर्थानं आंदोलनाला जी सुरुवात झाली, परंतु काही ठिकाणी खरं तर ट्रॅफिकला अडथळे असतील किंवा रेल्वे रुळांवर उतरून कुठेतरी वाहतुकीमध्ये व्यत्यय आणणं असेल, या सगळ्या गोष्टी झाल्या। जरांगेंनी भाषण देखील केलं। 22 मिनिटांच्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्याचे प्रमुख आणि गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत। एकंदरच या काही मिनिटांपूर्वी, काही तासांपूर्वी त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची देखील मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली। त्या भेटीत सुद्धा कायदा सुव्यवस्था असेल किंवा गणेशोत्सव असेल किंवा एकंदरच आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबईमध्ये जी सध्याची परिस्थिती आहे त्याबद्दल प्राप्त माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचं कळतंय। एकंदर आंदोलनाच्या अनुषंगाने मुंबईमध्ये नेमक्या काय घडामोडी घडत आहेत, पोलिसांकडनं काय उपाययोजना केल्या जात आहेत, वाहतुकीचा कुठला फटका बसतोय का, आणि एकंदर मुंबईतल्या जनजीवनाच्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत याबाबत मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यात चर्चा झाली। त्यामुळे अंतिमतः आता मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधताना नेमका कुठला संदेश देतात, आंदोलनकर्त्यांना ते काही मेसेज या माध्यमातून देतात का, कारण मुंबईत पाऊस देखील आहे आणि आझाद मैदानावरती क्षमता देखील मर्यादित आहे। त्यामुळे एकंदर मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाकडे आता सगळ्यांचंच लक्ष असेल। निश्चित ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।